कसे आहात स्वामी भक्तांनो? श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण एका अशा भक्ताची गोष्ट ऐकणार आहोत की स्वामी आपल्या भक्ताला कसे प्रसन्न होतात. मित्रांनो, कारण आजची जी कथा तुम्ही ऐकणार आहात ती फक्त कथा नाही, तर अनेकांच्या आयुष्यात घडलेलं एक गूढ सत्य आहे. असं म्हणतात, ज्याच्यावर कोणीच उरत नाही त्यांच्यासाठी एक शक्ती उभी राहते, ती म्हणजे स्वामी समर्थ. मित्रांनो, महाराष्ट्रातलं एक छोटंसं गाव, धुळीचे रस्ते, कच्ची घरं आणि साधं सरळ आयुष्य जगणारे लोक. त्या गावात राहत होता शंकर. शंकर गरीब होता, पण मनाने खूप चांगला बरं. लहानपणीच वडील गेले. आईने कष्ट करून त्याला वाढवलं. आई नेहमी म्हणायची, बाळा, काही झालं तरी स्वामींचं नाव सोडू नकोस. पण शंकर हळूहळू बदलत गेला मित्रांनो. तो जसा जसा मोठा झाला तसा त्याचा आयुष्याचा भार वाढला. कामं नाही, पैसे नाही आणि लोकांची तिरस्काराची नजर. आणि एक दिवस शंकरच्या मनात एक विचार आला, हे सगळं स्वामी भक्ती खरंच काही कामाचे आहे का? आणि त्या दिवसापासून त्याने स्वामींचं नाव घेणं बंद केलं मित्रांनो. आई त्याला रोज सांगायची, पण तो ऐकायचा नाही. आणि गावातले लोक त्याला म्हणायचे, अरे, देवाला विसरशील तर देवही तुला विसरेल बरं. पण शंकर हसायचा. आणि मग त्याच्या आयुष्यात मित्रांनो बदल सुरू झाला. पहिलं नुकसान कामात झालं, दुसरं नुकसान पैशात झालं आणि तिसरं नुकसान नात्यात झालं. सगळं हातातून निसटायला लागलं. आणि एक दिवस त्याची आई आजारी पडली. मित्रांनो, घरात 1 रुपयाही नव्हता. शंकर पूर्णपणे तुटला. तो रात्री घराबाहेर बसला होता. डोळ्यात अश्रू, मनात राग, आणि तो आकाशाकडे पाहून ओरडला, जर खरोखर कोणी आहेस ना, तर माझी मदत कर. आणि मित्रांनो, त्या रात्री अंधार खूप गडद होता. वारा जोरात वाहत होता. शंकर झोपला आणि मग त्याला एक स्वप्न पडलं. तो एका ओसाड जागी उभा होता. सगळीकडे शांतता. अचानक त्याच्या मागून आवाज आला, शंकर. मित्रांनो, त्याने वळून पाहिलं आणि त्याने जे पाहिलं ते पाहून त्याचा श्वासच अडला बरं. त्याच्यासमोर एक तेजस्वी पुरुष उभे होते. डोळ्यात अपार शक्ती, चेहऱ्यावर करारी भाव. मित्रांनो, ते दुसरे कोणी नसून श्री स्वामी समर्थ होते. शंकर घाबरला आणि त्याचे पाय थरथर कापायला लागले. आणि तो खाली बसला. स्वामी शांतपणे त्याच्याकडे पाहत होते. मग हळूहळू बोलायला लागले, शंकर, जेव्हा सगळं ठीक होतं तेव्हा तू मला विसरलास आणि आज अडचण आली तर मला हाक मारतोयस. शंकराच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो म्हणाला, स्वामी, मी चुकलो. तेव्हा स्वामी म्हणाले, मी रागावत नाही, पण मी शिकवतो. तुझं आयुष्य मी उद्ध्वस्त केलं नाही, फक्त तुला जागं केलं आहे. तुला वाटतं मी तुला सोडलं नाही शंकर, मी तुझ्यासोबतच होतो प्रत्येक वेळी जेव्हा तू पडत होतास. शंकर रडायला लागला आणि स्वामी पुढे म्हणाले, तुला मोठं बनायचं आहे म्हणूनच तुला हा त्रास दिला आहे. कारण जो माणूस संघर्ष सहन करतो तोच खऱ्या अर्थाने जिंकतो. आता सांग, तू हार मानणार आहेस की पुन्हा उभा राहणार आहेस? तेव्हा शंकरने डोळे पुसले आणि म्हणाला, स्वामी, मी पुन्हा उभा राहणार. स्वामी हलकंसं हसले. बस, मला एवढंच हवं होतं. इतकं बोलून स्वामी अदृश्य झाले. मित्रांनो, शंकर जागा झाला. त्याचं हृदय जोरजोरात धडधडत होतं, पण मन शांत होतं. त्या दिवसापासून त्याने पुन्हा सुरुवात केली. रोज नाव घेणं, रोज मेहनत करणं. आणि हळूहळू त्याचं आयुष्य बदलायला लागलं. त्याची आई बरी झाली, काम मिळालं आणि लोकांचा दृष्टिकोनही बदलला. आणि मित्रांनो, काही वर्षांनी तो शंकर गावातला सर्वात यशस्वी माणूस झाला. लोक त्याला विचारायचे, तू इतका कसा बदललास? तो फक्त हसून म्हणायचा, मी नाही बदललो, माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या स्वामी समर्थ यांनी माझं आयुष्य बदललं. लक्षात ठेवा मित्रांनो, जर तुमच्या आयुष्यात सध्या वाईट वेळ चालू आहे तर घाबरू नका. कारण कदाचित स्वामी तुम्हाला तोडत नाहीत, ते तुम्हाला घडवत आहेत. म्हणून आजपासून एक गोष्ट करा, तक्रार बंद करा आणि विश्वास सुरू करा. कारण जिथे विश्वास असतो तिथे स्वामी असतात, आणि जिथे स्वामी असतात तिथे अशक्य काहीच नसतं. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि जाता जाता कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा.